Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांना भाजपने चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा इथून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात जितकी चर्चा आहे तितकीच चर्चा त्यांच्या कौटुंबिक संबंधांमुळे रंगली आहे. कारण अरुण लखानी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत. कौटुंबिक नातेसंबंध आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर सध्या अरुण लखानी हे नाव चर्चेत आलंय. नेमके कोण आहेत अरुण लखानी? त्यांची कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि व्यावसायिक प्रवास समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. अरुण लखानी यांचं कुटुंब मूळचं विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचं. अनेक वर्षांपूर्वी ते व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात स्थायिक झाले. लखानी यांनी विश्वराज इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा आणि रस्ते निर्मितीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. नागपूर अमरावती महामार्गावर तिवसा शहराजवळ विदर्भातला पहिला 4 लेन रस्ता तयार करण्याचं श्रेय त्यांच्या कंपनीला जातं. याशिवाय चंद्रपूर राजुरा रस्त्याची निर्मितीही त्यांच्याच कंपनीने केली आहे. नागपूर महानगरपालिका हद्दीत पाणी पुरवठ्याचं खासगीकरण करताना फ्रान्सच्या वेओलिया कंपनीसोबत भारतीय भागीदार म्हणून लखानी यांच्या विश्वराज इन्फ्राने सामंजस्य करार केला आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स ही संयुक्त कंपनी स्थापन केली. कोविड काळात लखानी यातून बाहेर पडले असले तरी नागपूरच्या जलवाहिन्यांच्या जाळ्यात त्यांचं व्यावसायिक योगदान मोठं राहिलंय. आता पाहूयात त्यांची राजकीय पार्श्वभूमी. अरुण लखानी हे भाजपचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते अत्यंत विश्वासू असून देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. नागपूरमधल्या तरुण भारत वृत्तपत्राचे व्यवस्थापन पाहणाऱ्या नरकेसरी प्रकाशनमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केलंय. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलं आहे आणि इंडियन बॅडमिंटन असोसिएशनमध्येही ते पदाधिकारी राहिलेत. अरुण लखानी सध्या चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जोडलं जाणारं नातं. अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा साखरपुडा झाला असून लवकरच त्यांचा विवाह होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. या भेटीनंतर अवघ्या काही दिवसातच भाजपने लखानी यांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. भाजप नेत्यांशी असलेल्या निकटतेमुळे यापूर्वीही अनेकदा विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. परंतु 2026च्या या निवडणुकीच्या निमित्ताने अखेर भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी देऊन निवडणूक मैदानात उतरवलं आहे. या सर्व राजकीय चर्चांवर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अरुण लखानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आलोय. पवार साहेब हे देशातलं आणि राज्यातलं खूप मोठं नाव आहे. ते एक मोठं राजकीय कुटुंब आहे. त्या व्यतिरिक्त आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत, त्यात कोणतेही राजकारण नाही, असंही अरुण लखानी यांनी सांगितलंय. अरुण लखानी यांची उमेदवारी ही विदर्भातल्या भाजपची राजकीय गणितं आणि लखानी यांचा पक्षाप्रती असलेला कार्यकाळ पाहून निश्चित करण्यात आली आहे. 18 जून रोजी होणाऱ्या या विधान परिषद निवडणुकीत कौटुंबिक नात्यांचं सावट दूर ठेवून लखानी आपल्या व्यावसायिक आणि राजकीय अनुभवाच्या जोरावर कशी कामगिरी करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.